ओम नमो भगवते वासुदेवाय. असं आहे, कर्माणि चित्त शुद्ध्यर्थम चित्त एकाग्र्यार्थम उपासना. माणूस ज्या भूमिकेवर असेल, ज्या आश्रमात असेल, ज्या वर्णात असेल, त्या भूमिकेला, त्या वर्णाला, त्या आश्रमाला अनुसरून चिकटून येणारी जी जी काही कर्तव्य आहे, ती सगळी कर्तव्य भोक्तृत्व अहंकार आणि कर्तृत्व अहंकार टाकून देऊन जसशी आपण करत जाऊ, तसतसं आपलं चित्त शुद्ध होत जाईल. कारण कर्माच्या मागे जर फलाकांक्षा असेल, फलाची वासना असेल, तर ते चित्त दूषितच राहतं. कारण कामना पूर्ण झाली तर अधिकाची इच्छा असते, आणि कामना अपूर्ण राहिली तर त्याच्यातून निराशा, हताशा येते, क्रोध वगैरे जन्माला येतात, आणि म्हणून मन दूषित होत राहतं. पण जेव्हा हा कर्तृत्व अहंकार आणि भोक्तृत्व अहंकारच मुळातला नाहीसा केला जातो आणि केवळ कर्तव्य बुद्धीने कर्म केली जातात, त्यावेळेला आपोआपच चित्त हळूहळू शुद्ध होत जातं. पृथु महाराजांचं अंतःकरण भगवंताच्या उपासनेमुळं शुद्ध सात्विक झालं, आणि भगवत चिंतनामुळे, त्याच्या प्रभावामुळे त्यांच्या ठिकाणी जी भगवंताविषयी अनन्य भक्ती निर्माण झाली, त्या भक्तीमुळं त्यांना वैराग्यासहित ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि पुन्हा त्या तीव्र ज्ञानाकडनं त्यांना जीवाला उपाधिभूत असलेला जो अहंकार आहे, तो अहंकारही समूळ नाहीसा करता आला. कारण हा अहंकारच सगळ्या प्रकारचे संशय, संदेह, विपर्य यांना आसरा देत असतो. एकदा भगवंताच्या ठिकाणी अनन्यता साधली की साहजिकच भगवत व्यतिरिक्त जे विषय आहेत, त्या सगळ्या विषयांबद्दल वैराग्य निर्माण झालं, वैराग्य निर्माण होत राहतं. आणि ते वैराग्य भगवंताच्या भक्तीतून निर्माण होणाऱ्या ज्ञानाचं कवच ठरतं. हळूहळू देहात्मबुद्धीची निवृत्ती झाली. सामान्यतः माणसाला मी देह आहे हेच भान असतं, पण जसजसा आपण विचार करायला लागू, विवेक करायला लागू, तसतसं कळेल की मी देह नाही, मी देहापासून कोणी वेगळा आहे. मग कळायला लागतं की मी देह नाही, मी जीव आहे. पण मी जीव आहे हा जीवदशेतला अहंकार सुद्धा भगवंताच्या भक्तीतून गुरुपदिष्ट मार्गाने साधन करता करता हळूहळू तो अहंकार नाहीसा होतो, आणि मी जीव नसून मी परब्रह्म आहे ही अनुभूती यायला लागते. तेव्हा देहात्मबुद्धीची निवृत्ती आणि परमात्मा स्वरूप भगवान श्रीकृष्णांच्या अस्तित्वाची अनुभूती, त्यांची वेळोवेळी होणारी जाणीव, ह्याच्यातून त्या उत्कट साधनाबरोबर ज्या की निर्णया सिद्धी येतात, की ज्या सिद्धी माणसाला तिथेच अडथळाभूत ठरतात, तिथून माणसाला परत मागे वळवतात. तर अशा सिद्धींबद्दल सुद्धा ते उदासीन राहिले, त्यांच्यापासून अलिप्त राहिले. आणि एरवी मी कोण आहे, जीव म्हणजे काय, याविषयी जो तत्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला होता, तो अभ्यास सुद्धा त्यांनी टाकून दिला. कारण योगमार्गाने जीव म्हणजे काय, मी कोण आहे ह्याचा जरी शोध लागला तरी सुद्धा जोपर्यंत श्रीकृष्ण कथामृतामध्ये प्रेम निर्माण होत नाही, आवड निर्माण होत नाही, अनुराग निर्माण होत नाही, तोपर्यंत केवळ योग साधनेनं मोहजनित जे प्रमाद आहेत ते कधी दूर होत नाही, त्याच्यातून निर्माण होणारे जे भ्रम आहेत ते कधी फिटत नाही. आणि जेव्हा त्यांना आतून जाणीव झाली, कळलं की आता आपला अंतकाल जवळ येत चाललेला आहे, तेव्हा महाराज प्रसूंनी आपलं चित्त
दृढतापूर्वक निश्चयपूर्वक भगवंताच्या ठिकाणी स्थिर केलं आणि अहम ब्रह्मास्मी मधला अहमभावही काढून टाकला आणि अस्मी भावही काढून टाकला आणि निखळ चोख अशा ब्रह्मभावामध्ये ते स्थिर झाले आणि हळूहळू त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. तो त्याग कसा केला त्याची प्रक्रिया महर्षी व्यासाने पुढे दिलेली आहे. संपीड्य पायुम पार्श्विभ्याम वायुमुत्सारयंशनैः नाभ्याम कोष्ठेष्वस्थाप्य रुद्र कंठशीर्षणे. पृथ्वी महाराजांनी आपल्या टाचेनं आपली आपलं गुदद्वार हे बंद केलं आणि प्राणवायूला हळूहळू मोलाधारापासून वर वर ओढत ओढत उठवत क्रमशः नाभी, हृदय, वक्षस्थल, कंठ आणि मस्तक इथपर्यंत त्यांनी स्थिर केला. पुढे तो प्राण आणखीन वर वर नेत क्रमशः त्यांनी ब्रह्मरंध्रापर्यंत नेला आणि तिथे स्थिर केला. आता त्यांना कसल्याही प्रकारच्या सांसारिक भोगांची इच्छा, लालसा, हाव राहिली नाही. मग यथास्थान त्या प्राणवायूचे विभाग करून प्राणवायूला त्यांनी समष्टी अशा वायूमध्ये विलीन केलं. पार्थिव शरीराला पृथ्वीमध्ये विलीन केलं आणि शरीरातल्या तेजाचा समष्टी अशा तेजामध्ये लय केला. हृदयादी आकाशात असलेलं तत्व हे महाकाशामध्ये लय केलं. शरीरगत रुद्रादी जो जलीय भाग होता तो सगळा समष्टी रूप जळामध्ये त्यांनी विलीन केला आणि अशा प्रकारे पुन्हा पृथ्वीला पाण्यामध्ये, पाण्याला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशामध्ये लीन केलं. आपल्या देहातली ही सगळी पंचतत्व, पंचमहाभूत बाहेरच्या महाभूतांमध्ये त्यांनी समाविष्ट केली, विलीन केली आणि नंतर मनाला इंद्रियांमध्ये अविकल्प ज्ञानाच्या वेळेला ज्या इंद्रियांच्या अधीन मन राहतं त्या इंद्रियांमध्ये त्यांनी विलीन केलं. ती सगळी इंद्रिय त्यांना कारणरूप असलेल्या तन्मात्रांमध्ये आणि सूक्ष्मभूतांचं कारण असलेल्या अहंकाराद्वारा आकाशामध्ये विलीन केली. इंद्रिय आणि तन्मात्रांना सुद्धा त्याच अहंकारामध्ये त्यांनी विलीन केलं आणि तो अहंकार शेवटी महत्त्वामध्ये विलीन केला. यानंतर संपूर्ण गुणांची अभिव्यक्ती करणारं जे महत्त्व आहे ते माया अवशिष्ट मायेने वेढलेल्या जीवामध्ये स्थिर केलं आणि नंतर या मायारूप जीवाची उपाधी सुद्धा त्यांनी ज्ञान आणि वैराग्याच्या प्रभावानं आपल्या शुद्ध अशा परब्रह्म स्वरूपामध्ये स्थिर केली आणि ह्या जगाचा निरोप घेतला, देहाचा त्याग केला. एवढं सगळं झाल्यानंतर त्यांची जी पत्नी अर्ची, तिचं काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.